रायगड जिल्ह्यात सावित्री नदीला पूर आलाय। पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। सतर्क राहण्याचा इशारा सध्या प्राप्त झालाय। रात्रभर धुव्वाधार पावसामुळे सावित्री नदी ओसंडून वाहत होती। नाले ओढे त्यामुळे तुडुंब भरल्याचं बघायला मिळालं। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं प्रशासनानं सध्या आवाहन सुद्धा केलेलं आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची प्रशासनानं तयारी सुद्धा दाखवली आहे। हवामान खात्यानं पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली असून प्रशासन सध्या सतर्क दिसतंय। आणि या संदर्भात नेमकी रायगडमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर जैन सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघू शकतोय सावित्री नदीला पूर आलेला आहे। पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आहे। काय सध्याची परिस्थिती तिथली? आज रायगडमध्ये मुसळधार पाऊस सकाळी 6 वाजता सुरू झालेला आहे आणि अशातच रायगडच्या रोहाची पुंडलिका नदी ही सुद्धा इच्छा लोकांतून वाहत आहे आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून रायगडच्या रोहा बाजारपेठ या ठिकाणी उभा आहे आणि सकाळी या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये पाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी संपूर्ण दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि या मातीच्या चिखलाचं तांब्याचे दुकान व्यापारी हे सगळं साफ करताना दिसत आहेत आपल्याला। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया एकंदरीत की कशा पद्धतीने सगळे पाणी आलं, काय त्यांची अडचण आहे। काय सांगाल, आपलं काय नाव आहे आणि कसं पाणी किती होतं? माझं नाव मयूर जैन। आज सकाळी 6 वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे 9, 9:15 नंतर जो बाजारपेठ आणि दुकानामध्ये भरमसाठ पाणी वाढायला लागलं। मागच्या पुरापेक्षाही यावेळी पाणी जास्ती प्रमाणामध्ये दुकानात आलं। पूर्ण दुकानाचा माल आणि ह्याची सर्व उथलपुथल झाली। तरी आम्ही कृपया करून रोहा नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचे जे झालेले नुकसानीचे पंचनामे करून योग्य ते आम्हाला सहकार्य करावे। आपल्याजवळ आणखी काही नागरिक आहेत आणि किंवा व्यापारी हॉटेल मालक आहेत, त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये पाहिलं नाही संपूर्ण बाजारपेठ आहे याच ठिकाणी सकाळी आता म्हणजे आत्ताचे 12 वाजलेले आहेत। इथे 9 वाजल्यापासून आता अक्षर 12 वाजेपर्यंत त्या संपूर्ण हॉटेलमध्ये जो पाणी गेलं होतं, आता पाऊस कमी झाल्यामुळं कशा पद्धतीने गेलं पण पाहू शकता। आपले मालक आपण काय सांगाल, आता आपलं दुकान पूरा आता एकदम खराब हुआ माल, देखो बेटा पानी भर के अंदर तक पूरा अभी खाली हुआ है। खाली साफ सफाई चालू है। सेकंदरी पाहिलं तर नागोठणा असो, रोहा असो किंवा माणगाव असो, इंदापूर असो किंवा पाली असो, संपूर्ण या ठिकाणी पावसाचे प्रमाण सगळं प्रचंड आहे आणि आता पावसाची रीती कमी झाली आहे। परंतु जर दुपारनंतर आणखी पाऊस वाढला या ठिकाणी पुन्हा पाणी येण्याची दाट शक्यता आहे। पुणे न्यूज, सागर जैन, रायगड। नक्कीच सागर, आपण ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। रोहामधली दृश्य आपण बघितलेली होती। काही व्यापाऱ्यांशी सुद्धा आपण संवाद साधला। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।